मी मुस्लिम आहे, अल्लाशिवाय कोणाही समोर वाकणार नाही, असं म्हणत असुद्दीन ओवैसी यांनी वंदे मातरम संदर्भातील विधेयकावर तीव्र आक्षेप घेतला. हे विधेयक मंजूर होताच संसदेत वातावरण तापलं आणि ओवैसींच्या या वक्तव्याने नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं. विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र मतभेद उघडपणे समोर येताना दिसत आहेत. तसं पाहिलं तर वंदे मातरम या मुद्द्यावर यापूर्वीही अनेकदा राजकारण तापलं आहे. मात्र यावेळी हा विषय थेट संसदेत विधेयकाच्या स्वरूपात मंजूर झाल्यामुळे त्याची चर्चा आणखी तीव्र झाली आहे. एका बाजूला वंदे मातरमला देशभक्ती आणि राष्ट्रीय स्वाभिमानाचं प्रतीक मानलं जात आहे, तर त्याच वेळी काही विरोधक धार्मिक स्वातंत्र्याबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे खासदार असुद्दीन ओवैसी यांची प्रतिक्रिया संसदेपासून सोशल मीडियापर्यंत चर्चेचा विषय बनली आहे. तर मग नेमकं काय आहे हे वंदे मातरम संदर्भातील विधेयक, त्याला विरोध का केला जातोय आणि या संपूर्ण वादाचं पुढे काय होऊ शकतं? चला, देशभरात चर्चेचा विषय ठरलेला या प्रकरणाचा सविस्तर उलगडा करूया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, वंदे मातरम हे देशाचे राष्ट्रीय गीत असूनही यावर गेल्या अनेक वर्षांपासून वाद पाहायला मिळतो. परंतु आता हाच मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नेमकं घडलं असं की लोकसभेत पावसाळी अधिवेशनादरम्यान प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नेशन ऑनर अमेंडमेंट बिल 2026 मंजूर करण्यात आलं. या विधेयकानुसार भारताचे राष्ट्रगीत जनगणमन प्रमाणेच राष्ट्रगीत वंदे मातरमला देखील कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे. म्हणजेच आता यापुढे वंदे मातरम गीताचा जाणून बुजून अपमान करणं किंवा या गाण्याच्या गायनात मुद्दामून अडथळा निर्माण करणं याला देखील कायदेशीर गुन्हा मानलं जाणार आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की आता कोणालाही हेतू पुरस्कृत पद्धतीने या गीताचा अपमान करता येणार नाही, त्याला विरोध दर्शवता येणार नाही आणि असे केल्यास तो सरळ सरळ देशाचा अपमान मानला जाईल आणि संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. या विधेयकाच्या माध्यमातून वंदे मातरम गीताचा होणारा अपमान रोखण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं बोललं जाते. परंतु ज्यावेळी अशा कोणत्याही संवेदनशील मुद्द्यावर विधेयक मंजूर होत असेल तेव्हा संसदेत आणि राजकारणात मोठा वाद झाल्याशिवाय राहत नाही. आता देखील अशाच प्रकारे हे विधेयक मंजूर होतात संसदेत जोरदार प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. AIMIM पक्षाचे खासदार असुद्दीन ओवैसी यांनी या विधेयकाला विरोध दर्शवला आहे. परंतु ते फक्त विरोध दर्शवून थांबले नाही, तर त्यांनी सत्ताधारी भाजपपासून तर थेट देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या भूमिकेपर्यंत अनेक गोष्टींवर भाष्य केलं. परंतु आता सर्वाधिक चर्चा होत आहे ती ओवैसींनी केलेल्या एका विधानाची. या विधेयकाला विरोध करताना ते असे म्हणाले की मी मुस्लिम आहे, मी अल्लाशिवाय कोणाही समोर वाकणार नाही, अशी भूमिका त्यांच्याकडून मांडली गेली. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या ऐतिहासिक भूमिकेचाही उल्लेख करण्यात आला. ओवैसी यांचा दावा होता की 1950 मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी वंदे मातरमला समान सन्मान देण्याचा निर्णय घेताना चूक केली होती, कारण या गीतातील काही भागांमध्ये हिंदू धर्मातील देवी देवतांचा उल्लेख करण्यात आलाय, ज्यामुळे हे गीत इतर धर्मातील लोकांच्या विचारांशी सुसंगत नाही, असे त्यांच्याकडून सांगितले गेले. ते पुढे असे देखील म्हणाले की जेव्हा आपण राष्ट्रगीत जनगणमन म्हणतो त्यावेळी आपल्याला देश आणि देशातील लोक दिसतात, मात्र जेव्हा वंदे मातरम म्हटले जाते तेव्हा त्यामध्ये देवी देवतांच्या पूजेचा विषय येतो, असा मुद्दा त्यांच्याकडून उपस्थित केला गेला. त्यांनी असा आरोप देखील लावला की 1950 मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी कोणत्याही औपचारिक ठरावाशिवाय वंदे मातरमला राष्ट्रीय गीत घोषित केले. यासाठी एक प्रस्ताव पारित केला जायला हवा होता. राष्ट्रीय गीताची कोणतीही व्याख्या कुठे देण्यात आलेली नाही, म्हणून अशा प्रकारे एखादे गीत देशावर लादणे अयोग्य असल्याचे सांगितले गेले. त्याचप्रमाणे सरकारकडून संविधानाचा कलम 25, 26 आणि 29चे उल्लंघन करत असल्याचा आरोप देखील त्यांच्याकडून लावला गेला. आता प्रश्न असा आहे की या एका गीतावरून इतका मोठा वाद का निर्माण होतो? यासाठी थोडं इतिहासात जावं लागेल. मित्रांनो, वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या आनंदमठ या कादंबरीत प्रसिद्ध झालं. स्वातंत्र्य लढ्यात हजारो क्रांतिकारकांच्या ओठांवर वंदे मातरमचा जयघोष होता. त्यामुळे अनेकांच्या दृष्टीने हे गीत केवळ एक गाणं नसून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं आणि राष्ट्रीय स्वाभिमानाचं प्रतीक आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर या गीतातील काही भागांबाबत काही विशिष्ट धार्मिक गटांकडून आक्षेपही नोंदवले गेले. त्यानंतर 1950 मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी स्पष्ट केले की जनगणमन हे राष्ट्रगान असेल तर वंदे मातरमला राष्ट्रीय गीत म्हणून समान सन्मान दिला जाईल. त्यानंतरही अनेक वेळा शाळा, सरकारी कार्यक्रम आणि सार्वजनिक मंचांवर वंदे मातरम संदर्भात वाद निर्माण झाले. त्यामुळे आजचा वाद हा पूर्णपणे नवीन नाही, तो अनेक दशकांपासून वेगवेगळ्या स्वरूपात समोर येत आला आहे. आता या प्रकरणात दोन्ही बाजूंची भूमिका समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. या विधेयकाचे समर्थक म्हणतात की
वंदे मातरम हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं प्रतीक आहे. त्यामुळे राष्ट्रीय सन्मान अधिक बळकट करण्यासाठी आणि राष्ट्रगीताचा अपमान रोखण्यासाठी त्याला राष्ट्रीय गाण्यासारखंच कायदेशीर संरक्षण मिळणं आवश्यक आहे. महाराष्ट्रातील वेद मंत्राहून वद्य आम्हा वंदे मातरम हा मुद्दा देखील काही समर्थकांकडून अधोरेखित केला जात आहे आणि सरकारचे देखील असेच म्हणणे आहे की हा निर्णय राष्ट्रीय सन्मान अधिक बळकट करण्यासाठी घेण्यात आलाय. तर दुसरीकडे असदुद्दीन ओवैसी यांच्यासह अनेक विरोधी पक्षातील नेते या आक्षेप घेत आहेत. म्हणजेच एकीकडे सरकार वंदे मातरम गीताला देशाच्या सन्मानाशी जोडत आहे, तर दुसरीकडे विरोधकांची असे म्हणणे आहे की यामुळे धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येईल. एकंदरीत पाहिलं तर वंदे मातरम संदर्भातील हे विधेयक मंजूर झाल्यानंतर देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे. समर्थक आणि विरोधक दोघेही आपापली भूमिका ठामपणे मांडत आहेत. आता या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी होते आणि पुढे या विषयावर राजकीय व कायदेशीर पातळीवर कोणत्या घडामोडी घडतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? वंदे मातरम या गीताला खरोखर कायदेशीर संरक्षण देण्याचा निर्णय योग्य वाटतो का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.